कर्जमाफी की शेतकऱ्यांची फसवणूक? जळगाव जामोदमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे आक्रमक आंदोलन. नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. राज्य सरकारने नुकतीच जाहीर केलेली कर्जमाफी ही खरंच शेतकऱ्यांसाठी दिलासा आहे का, की ती शेतकऱ्यांची फसवणूक आहे? याच मुद्द्यावर बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेने आक्रमक आंदोलन छेडले आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि अक्षय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले. सरकारच्या कर्जमाफीच्या जीआरची प्रत जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी संपूर्ण परिसर शेतकऱ्यांच्या घोषणांनी दणाणून गेला. मित्रांनो, सरकारने कर्जमाफी जाहीर केली असली तरी त्यामध्ये अनेक अटी आणि शर्ती घालण्यात आल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला आहे. रविकांत तुपकर यांचे म्हणणे आहे की या अटी इतक्या कठीण आहेत की राज्यातील फक्त 10 ते 15% शेतकरीच त्यासाठी पात्र ठरतील. मग उर्वरित शेतकऱ्यांचे काय? तुपकर यांनी सरकारवर जोरदार टीका करताना सांगितले की मोठ्या उद्योगपतींची हजारो कोटी रुपयांची कर्जे कोणत्याही अटीशिवाय राईट ऑफ केली जातात. मात्र अन्नदात्या शेतकऱ्याला मदत देताना सरकार अनेक निकष लावते. हा अन्याय आता सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. आज महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांना अपेक्षित भाव मिळत नाही. उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. बियाणे, खते, औषधे आणि मजुरी यांचा खर्च प्रचंड वाढला आहे. पण शेतमालाला मिळणारा भाव मात्र त्यानुसार वाढलेला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. बँकेचे कर्ज, खासगी सावकारांचे कर्ज, शेतीचा वाढलेला खर्च आणि नैसर्गिक आपत्ती या सर्व समस्यांमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला आणि प्रशासनाला निवेदन दिले. या निवेदनामध्ये अनेक महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या. पहिली आणि सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे सरसकट कर्जमाफी. शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे की कर्जमाफीमध्ये कोणत्याही प्रकारच्या अटी नसाव्यात. सर्व पात्र आणि अपात्र अशा भेदभावाशिवाय शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे. दुसरी महत्त्वाची मागणी म्हणजे 7/12 कोरा करण्याची. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीवर कर्जाचा बोजा आहे, त्यामुळे त्यांना नवीन कर्ज मिळण्यातही अडचणी येतात. त्यामुळे 7/12 कोरा करण्याची मागणी जोर धरत आहे. तिसरी मागणी म्हणजे पीकविमा. अनेक शेतकऱ्यांनी पीकविमा भरला असला तरी नुकसान झाल्यानंतर त्यांना योग्य नुकसान भरपाई मिळत नाही. यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. रविकांत तुपकर यांनी तहसीलदार, कृषी अधिकारी आणि पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही खडे बोल सुनावले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की पीकविमा न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारी तातडीने सोडवाव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. यावेळी जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली. नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे करून 100% नुकसान भरपाई द्यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले. मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकरी आज अनेक संकटांना सामोरे जात आहे. एका बाजूला निसर्गाचा लहरीपणा, दुसऱ्या बाजूला बाजारातील अस्थिरता आणि तिसऱ्या बाजूला कर्जाचा वाढता बोजा. या सर्व परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे. शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे की कर्जमाफी फक्त कागदावर नको, तर प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात दिलासा पोहोचला पाहिजे. शेतकरी वाचला तरच शेती वाचेल आणि शेती वाचली तरच देशाची अर्थव्यवस्था मजबूत राहील. आजचा प्रश्न असा आहे की सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी खरंच शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे का, की ती केवळ निवडणुकीपूर्वीची घोषणा आहे? याचे उत्तर येणारा काळच देईल. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, शेतकरी आता आपल्या हक्कासाठी अधिक आक्रमक होत आहे. जळगाव जामोदमधील हे आंदोलन त्याचाच एक भाग आहे. तुम्हाला काय वाटते? सरकारची कर्जमाफी पुरेशी आहे का, की शेतकऱ्यांच्या मागण्या योग्य आहेत? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान.